श्रीकांत शिंदे फाउंडेशनची चौकशी करण्याची मागणी ही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे। संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। साधारण 500 ते 600 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी तत्काळ ईडी आणि सीबीआयकडे देऊन गुन्हेगारांना अटक करावी अशी मागणी ही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनला देणग्या कोण देतंय असा सवाल संजय राऊत यांनी विचारलेला आहे। सरकारी कंत्राट देऊन देणग्या मिळवणं सुरू असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त 40 ते 50 लाखाची उलाढाल झालेली आहे। मी फक्त म्हणतो आहे, पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे, त्यांच्या जाहिराती, त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत। माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आम्हाला 550 ते 600 कोटी रुपये या कंपन्या ज्या देणाऱ्या आहेत, ठेकेदार, कंत्राटदार, 2 नंबरवाले, त्यांच्याकडून फाउंडेशनच्या नावानं ही कोट्यवधी रुपयांची ही लूट आहे। हा काळा पैसा आहे आणि अशा प्रकारे काळा पैसा गोळा करून खर्च करणं हे PMLA ॲक्ट म्हणजे ईडीचा जो कायदा आहे, PMLA ॲक्ट मनी लॉन्ड्रिंग याच्याखाली गुन्हा आहे। गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे, मला अनेकांनी माहिती दिली, त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे एक सिनियर वकील आहेत। नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रितसर माहिती मागितली आणि तक्रार केली की हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे। थेट जाऊयात, श्रीकांत शिंदे बोलतायत। कार्यक्रम करत आहे सांस्कृतिक आणि बूम खाली वैद्यकीय कार्यक्रम आणि ते ईडीकडे जाणार आहे। याची चौकशीची मागणी करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलेलं आहे। मला तर म्हणजे ह्याच्यावरती हसायचं की रडायचं, कारण की आजकाल जे आहे हे पत्राचाळचे आरोपही पत्र लिहायला लागलेले आहेत आणि त्या पत्रामध्ये मी पत्र वाचलं नाही, पण मला काही लोकांनी सांगितलं की ते पत्रामध्ये वैद्यकीय सेवा जी आहे ती कशा प्रकारे केली जाते, कोणाकोणाला मदत त्या ठिकाणी करण्याचं काम जे आहे ते फाउंडेशनच्या माध्यमाने केलं जातं, कोणाकोणाला मदत जी आहे ती त्या माध्यमाने केली जाते, त्याची पूर्ण इत्थंभूत माहिती जी आहे ती त्यांनी ठेवलेली आहे। मला वाटतं त्यांच्या तोंडून शिवाय दुसरं काही कधी येत नाही, पण आज कोणाच्या तरी साठी कुठलं फाउंडेशन काम करते त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या पत्रामध्ये लिहिलेल्या आहेत, त्याच्यासाठी धन्यवाद व्यक्त करतो मी। त्याचबरोबर त्यांनी पत्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना लिहिलेलं आहे। मला वाटतं मोदी साहेबांवरचा विश्वास जो आहे तो त्यांचा आता वाढलेला आहे। त्यांनी हे आरोप कोण करतं, कोण पत्र लिहितं, याचा पण जरा मला वाटतं लोकांनी आणि मीडियाने थोडंसं किती दखल घेतली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे। जे लोक पत्राचाळचे आरोपी आहेत, जेलमध्ये जाऊन आले, तेच पत्र लिहित आहेत। त्याचबरोबर खिचडी घोटाळ्याचे आरोपी, ज्यांच्या फॅमिलीच्या अकाउंटमध्ये खिचडी घोटाळ्यामधून पैसे आले, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ते तर पैसे तुम्ही घेतले खिचडी घोटाळ्यामधले, त्याच्यामधून कोणाला एका विद्यार्थ्याला, कोणाला एका पेशंटला, कोणाला हात देण्याचं काम, पाय देण्याचं काम, कोणाला त्या ठिकाणी वैद्यकीय मदत करण्याचं काम 5 पैशाचं तरी केलंय का, याचं पण उत्तर त्यांनी दिला पाहिजे, तपशील दिला पाहिजे। आणि मला एवढंच सांगायचं आहे की पत्रे के घर में रहने वाले दूसरे को पत्र जो है वो लिखा नहीं करते। फाउंडेशनला जो पैसा आहे तो ठेकेदारांकडून येतो असं देखील ते म्हणाले। अरे ह्याच्यामध्ये ना सगळं आपल्या सगळ्यांना अधिकार दिलेला RTIचा, त्या RTIच्या अधिकारामध्ये जे आहे हे सामान्यातील सामान्य व्यक्ती, कोणाकडून पैसे आलेले आहेत, कोण किती पैसे आहेत अकाउंटमध्ये, कोणाच्या नावाने आलेले आहेत, हे सगळं कळतं। मला वाटतं आकलेचे तारे तोडण्यापेक्षा जर कॉमन सेन्स असता तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी पहिल्या केल्या असत्या आणि मग मीडियाला दिलं असतं ते, किंवा पंतप्रधानांना दिलं असतं। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मला वाटतं आता काही राहिलेलं नाही आणि त्याच्यासाठी हे जे बिनबुडाचे आरोप जे आहे या ठिकाणी करण्याचं काम ह्यांच्याकडून चालू असतं। आणि मला वाटतं जास्त सिरियसली जे आहे ते तुम्ही मीडियाने देखील घेऊ नका,
कारण की त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे तपशील तो मोगम तपशील आहे. त्याच्यामध्ये जर डिटेल यांच्याकडे असती किंवा कोणाकडून पैसे आले, कुठल्या उद्योगपतीकडून पैसे आले, कुठल्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे आले, किती घोटाळा झाला, आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही जे आहे लोकांना रोज जे आहे ते त्या ठिकाणी मदत करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करतो. आणि आता कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. आरटीआय मध्ये जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं, धर्मादाय आयुक्ताकडे गेलात, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअरली तुम्हाला कळतील. तेवढीच तुम्हाला जर खाज असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शोधा आणि मग या. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरती श्रीकांत शिंदे यांनी हे उत्तर लिहिलेलं आहे. पत्रचाळीचे आरोपी आता पत्र लिहायला लागले अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावरती केलेली आहे.